सगळे म्हणतात काय संपूर्ण सृष्टी चालते रामाकडे, चालविता राम आहे, पण प्रभू रामजी चालते कोणाच्या? हनुमंतरायांच्या म्हणण्यानुसार. म्हणून अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी राम भक्ती, भक्ती तुझी काया, बालपणी गेला तू सूर्याया राया, बालपणी गेला तू सूर्याया राया. दिव्य तुझी राम भक्ती, भक्ती तुझी काया, बालपणी गेला तू सूर्याया राया. आदरली धरणी धरधरले आसमान, आदरली धरणी धरधरले आसमान, पाणी बोला बोल जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोल जय जय हनुमान. हो अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोल जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोल जय जय हनुमान, एकमुखाने बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला जय जय हनुमान. सीताबाई शोधासाठी गाठली ती लंका, सीताबाईसाठी तू गाठली ती लंका, इथे रामाचा तू वाजविला डंका, इथे रामाचा तू वाजविला डंका. हातावर आला एवढी रंज प्राण, हातावर गेला एवढी रंज प्राण, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. हो अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की. कुठं होतो आपण? दंग झाले का? नाही ना? झाले काही हरकत नाही, कारणामात दंग व्हायचंय, पण सगळं विसरून नाही बरं का, कथेकडे लक्ष असलं पाहिजे. तर हनुमंतराय सियावर रामचंद्र प्रभूंचं अखंड नाम चिंतन करायचे, आणि त्याच प्रमाणे ज्याप्रमाणे देवादिदेव महादेवांचा अवतार महारुद्र महाबलशाली हनुमंतराय, अवघं त्याच प्रमाणे पुढे बघूया कशा प्रकारे अधर्म वाढतो आहे, राक्षसांचं सुळसुळाट सुटलेला आहे, आणि या प्रसंगामध्ये मात्र अविरत अखंड जळणारे यज्ञ आहे ते मात्र विजवल्या जाते आहे, नामचिंतन करणाऱ्याला मारलं जात आहे. सगळं भगवत नामचिंतन जिथे जिथे चालू असेल ते मात्र बंद करण्यास भाग पाडणारा एक महाराक्षस जन्माला आला, त्याचं नाव सर्वांना माहिती आहे, तो म्हणजे महिषासूर. महिषासूर. आणि या महिषासुराने काय तर अखंड साधना केली बघा. आपण माणूस असून करतो की नाही, हरकत नाही राहिला तरी बसून अखंड मात्र
माणूस असून करतो की नाही माहिती नाही, पण राक्षस असून केला या असुराने, आणि परिणाम या महिषासुरा जब 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 हुई वाडई असुर अभिमानी राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम। ओ जब जब हुई दरबतिहानी बाणदुर कदम अभिमानी राम सिया राम सिया राम जय राम सिया राम जय राम। तप तप धरी प्रभु विविध वर्णा दयानिधि सजन वीरा सिया राम जय राम सिया राम जय राम। राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम ओ राम सिया राम। कशासाठी अवतरतात? जब जब होय धर्म की हानी पडई असुर धर्म अभिमानी। जेव्हा जेव्हा धर्म वाढतंय, अभिमानी वाढतंय, अन्याय वाढतंय, अत्याचार वाढतंय, आणि तेव्हा तेव्हा मात्र भगवंत अवतार घेणारे सांगितलेलं आहे। गीतेमध्ये तेच वर्णन आहे, यदा यदा हि धर्मस्य धर्मरक्षमाया अवतार घेसी 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 धर्मरक्षमाया अवतार अपना पाणीसी भक्त जाना अपना पाणीसी अमरुषि साटी जन्म सोचिए अमरुषि साटी जन्म सोचिए अपना परिसी भक्त जना अमरुषि साटी अमरुषि साटी अमरुषि साटी दृष्ट निर्लाड़िए दृष्ट निर्लाड़िए अमरशीसाठी गर्भवास सोसलेला एवढंच नाही तर या भगवंताने मात्र भक्तासाठी अनेकदा धावून येणारे भगवंत एवढंच नाही तर जगाच्या कल्याणाकरता ज्ञान संपुष्ट जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी देह कष्ट भीती परोपकारी देह कष्ट भीती परोपकारी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कशा करता जगाच्या कल्याणाकरिता म्हणूनच तर जगाच्या कल्याणाकरिता संत गजानन महाराज अवतरले का बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळवडा मनोनिया हो येते कळवडा मनोनिया येते कळवडा मनोनिया हो येते कळवडा मनोनिया उडते जनन देखवे डोळा उडते जनन देखवे डोळा ये कळवडा मनोनिया हो येते कळवडा मनोनिया हो येते कळवडा मनोनिया हो येते कळवडा मनोनिया हे बुडते जन मात्र डोळ्यांनी देखल्या जात नाही पाहल्या जात नाही आणि म्हणून त्यांच्या कल्याणाकरिता संत उतरतात आणि अगदी धर्माचं रक्षण करून सज्जनांची रक्षा करण्याकरिता जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा मात्र भगवंत अवतार घेतात आणि हे सांगितलेलं आहे आणि अगदी त्याच प्रमाणे हा महिषासुर नामक असुर आहे आणि तो सर्वत्र धुमाकूळ गाजवत आहे सर्वत्र हाहाकार वाजलेला आहे यज्ञ जप तप होम हवन पूजा विधी सर्व कार्यात मात्र विघ्न निर्माण करण्याचं कार्य तो भस्मासूर करत आहे आणि हे होणारा त्रास होणारा दुःख मात्र सर्वांना सहन करावं लागत आहे आणि यातून मात्र कशा प्रकारे आता सुटका करायची पर्याय काय तर त्यातून पर्याय कोणता सगळे आले कारण घेऊन विष्णू भगवंताकडे ब्रह्मदेवासहित सर्व आहे विष्णू भगवंताला विचारलं काय करावं विष्णू भगवंताकडून मात्र पुढे आले तर आणि एवढं महादेवांकडे आले आणि महादेवांना विचारतायत महिषासुर मात्र त्रास देतो आहे आणि याच्यावरती उपाय काय याचा वध कोणाच्या हाताने होईल ठरलेलं होतं सगळ्या विधीचं विधान चुकत नाही कोणाला आणि देवाधिकांना चुकलेलं नाही या महिषासुरांना नक्कीच चुकवल्या वाचून राहणार नाही आणि मग इकडे होणारा त्रास कोण सहन करेल आणि कोण याचा संहार करेल तर देवादिदेव महादेवांना मात्र हा होणारा सर्वांना त्रास सहन झालेला नाही कारण आधीच देवादिदेव महादेव एवढा भोळा स्वभाव आणि भोळा स्वभावाच्या भक्ती करणाऱ्या भक्ताला जर का कोणी त्रास देत असेल तर हे देवाला सहन होत नाही देव नक्की त्या भक्ताच्या मदतीकरिता धावून आल्या वाचून राहत नाही आणि तेच केलं देवादिदेव महादेवांना क्रोध आला सहित ब्रह्मा आणि विष्णू देखील त्या ठिकाणी आहे आणि या तिन्ही देवांचं तेज एकवटलं आणि या तेजातून एक दिव्य शक्ती निर्माण झाली ती शक्ती म्हणजेच जगतजननी जगत स्वरूपिणी आदि शक्ती अंबिका माता आणि मग या अंबिका मातेने या जगाच्या कल्याणाकरिता केलेला हा अवतार हा महिषासुर जो संपूर्ण सृष्टीला मात्र आपल्या हाहाकार वाजवून टाकलेला आहे सर्वांना त्रास देतो आहे तर याचा मात्र नाश जन्मास उदयास आलेले तिन्ही देवांचं तेज एकवटलेलं
आणि हे तेज एक कोटून मात्र ज्या भगवतीची उत्पत्ती झाली ती भगवती मात्र आता या महिषासुराला निश्चितच या महिषासुराचा वध करून होणारा अन्याय अत्याचार संपुष्टात आणण्यावाचून राहणार नाही आणि त्याकरिता भगवती अवतरलेली आहे. तिने सर्व देवांचं तेज के सर्वसामान्य नाही, नारी सर्वसामान्य नाही आणि म्हणून नारीचा सुंदर अशी जगज्जननी स्वरूपिणी प्रगटली आणि ही प्रकट झाल्यानंतर मग मात्र त्या महिषासुरासोबत घनघोर युद्ध ही जगत जननी करून संपूर्ण सृष्टीला या महिषासुराच्या तावडीतून मुक्त करणार आहे आणि त्याकरिता मात्र अवतार घेतलेला आहे. निघाली जगत जननी महिषासुराकडे आणि महिषासुराकडे ही जगत जननी येऊन मात्र बघते आणि या महिषासुराला बघितलं तिने. हा महिषासुर मनातल्या मनात विचार करता रे ही तर नारी आहे, नारी तर आपला हिचं कोण ऐकते, ही माझं काहीच करू शकत नाही असं त्याला वाटायला लागलं. आणि मग महिषासुराला बघितलं आणि हा जगत जननी भगवतीने मात्र बघितल्यानंतर सर्वांनी हाक दिली होती आईला की आई आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात. आज गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या सवेने तारसी भक्ताला अगत महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात. आज गोंधळ भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी. जगत आधारिणी जगदंबा अंबिका मातेने या आदिशक्तीने काय केलं तर या महिषासुरासोबत घनघोर
असं युद्ध केलं. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अंबिका भगवती अनादि अंबिका अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन आम्ही बोध परडी घेऊन आम्ही प्रहार करते आहे आणि हा प्रहार करून करून शेवटी थकले आणि या महिषासुरमर्दिनीने काय केलं तरी या महिषासुराला मात्र या महिषासुरासोबत युद्ध करून याचा पराजय केला आणि तेव्हा नाव पडलं महिषासुरमर्दिनी. महिषासुरमर्दिनी माता की जय, जगदंबा माता की जय. आणि या जगदंबेने अशा प्रकारे या महिषासुराला मारलं. प्रहार करून करून शेवटी थकले आणि या महिषासुरमर्दिनीने काय केलं तरी या महिषासुराला मात्र या महिषासुरासोबत युद्ध करून याचा पराजय केला आणि तेव्हा नाव पडलं महिषासुरमर्दिनी. महिषासुरमर्दिनी माता की जय, जगदंबा माता की जय. आणि या जगदंबेने अशा